आज मी बनवले आहे थंडीसाठी मुलांना ताकद येण्यासाठी व कमजोरी न वाटण्यासाठी असे हेल्दी लाडू तेच वळत आहे मी. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज बनवले होते मुलांना खाण्यासाठी असे पौष्टिक असे लाडू, कारण की मुले खजूर खोबरं हे त्यांना खाऊ वाटत नाही, म्हणून अशा प्रकारे मी पौष्टिक असे लाडू बनवले होते. मिनरल, विटॅमिन, कॅल्शियम ह्याचं भरपूर प्रमाण असणारे हे लाडू आपण आज करून पाहूया. कशा प्रकारे मी केले त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आले. खूप छान व टेस्टी असे लाडू तयार झाले. तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा. अगदी कमी साहित्यामध्ये होणारे आपली ही रेसिपी पूर्णपणे तयार झाली. खूप छान लाडू झाले. त्यासाठी काय केले की अर्धा किलो खजूर घेऊन ती स्वच्छ केली, त्यातले बी व त्याचे बुडके असते ते काढून टाकले व ते बुडके ते काढून टाकल्यानंतर खोबरं व खजूर स्वच्छ करून वाळायला घातली थोडा वेळ उन्हामध्ये. अशा प्रकारे खोबरं खिसून घेतलं. शेंगदाणे थोडे वाटीभर घेतले. शेंगदाणे मुलांना जास्त फारसे असे खात नाहीत, म्हणून ह्या 3 साहित्यामध्ये मिळून मी छानपैकी खजुरीचे लाडू बनवले. पहा किती छान खजूर दिसत आहे साफ केल्यानंतर. नंतर मी काय केले, वाटीभर शेंगदाणे घेतलेले ते कढईमध्ये थोडेसे रोस्ट केले. जास्तही भाजून नाही घ्यायचे. शक्तिवर्धक हे लाडू आपले तयार होतात. शेंगदाणे 2 मिनिट कमी गॅसवरती रोस्ट करून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी खोबरं भाजण्यासाठी ठेवले. खोबरेही जास्त जळकट करायचे नाही, थोडासा त्याला रोस्टेडपणा आला की तेही काढून घ्यायचे. आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचे, कमी प्रमाणात, पण त्याचं टेक्स्चर थोडंसं वेगळं झालं पाहिजे, म्हणून आपल्याला थोडेसे सर्व वस्तू रोस्ट करून घ्यायचे आहे. कमी गॅसवरतीच मी खोबरंही अशा प्रकारे भाजून घेतलं. नंतर ते काढून घेतलं व आपले मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे खजूर. खोबरं काढून घेतल्यानंतर मी त्याच्यातच खजूर घातली. खजुरीचाही भाजताना खूप छानपैकी सुगंध येत होता. त्यात तूप टाकले, थोडेसे 2 चमचे तूप घालून खजूर छानपैकी भाजून घेतली. जास्त खजुरीतला ओलावा कमी करण्यासाठी थोडेसं मी अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे त्याचा जास्त ओलावा कमी झाला. जास्त प्रमाणात ओलावा होता म्हणून लाडू टिकत नाहीत व असे जास्त ओलसर लागतात, म्हणून अशा प्रकारे थोडीशी खजूर मी तुपामध्ये रोस्ट केली व ती 5 मिनटं कमी गॅसवरती रोस्ट करून घेतली. पण एक खजुरीचा खूप छान सुगंध येत होता घरामध्ये. हे अशा प्रकारे शेंगदाणे व खोबरे मी भाजून घेतले होते. हे थंडीमध्ये अत्यंत शक्तिवर्धक असे लाडू आपले तयार होतात कमी साहित्यामध्ये. तुम्ही ह्याच्यात डिंकही ॲड करू शकता, पण मी उपासाला डिंक चालत नाही. आम्ही थोडेफार 1-2 लाडू खाऊ, म्हणून ह्या हिशोबाने मी उपवासासाठी डिंक टाकला नाही. तुम्ही ह्याच्यात डिंक व तुमच्या हिशोबाने तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यामुळे सर्व आपले ड्रायफ्रूट लड्डू तयार होतील. पण मी कमी साहित्यामध्ये कशाप्रकारे छानपैकी शक्तिवर्धक लाडू कसे करायचे त्याचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे. खजूर चांगली कमी गॅसवरती 5 मिनिट परतून घेतली व ते थंड करण्यासाठी ठेवली. खूप छान सुगंध सुटला होता खजुरीचा. व नंतर मी मिक्सरमध्ये शेंगदाण्याची थोडीशी जाडसरच अशी भरड ठेवली, त्याच्यामुळे क्रिस्पीपणा शेंगदाण्यांना येतो. जास्त बारीकी शेंगदाणे करायची नाही, नाहीतर टाळ्याला चिटकल्यासारखे होते, कारण की खजूरही ओलसर असते. त्याच्यामुळे शेंगदाणेही मी थोडेसे जाडसर ठेवले. नंतर खोबरेही जास्त बारीक काही केलं नाही, थोड्याशा प्रमाणात खोबरंही बारीक केलं, कारण की वाळलं खोबरं होतं म्हणून त्याला जास्त ग्राइंड करायची गरज नव्हती. नाहीतर ते जास्त ग्राइंड केले असते तर त्याच्यातनं तेल सुटले असते व ते चिकट झाले असते, म्हणून तेही आबडधोबडच वाटून घेतले.
व थोडासा मी भुगा वरनं डेकोरेशनसाठी ठेवला होता, कारण की वरनं लाडूला छानपैकी टेक्स्चर दिसण्यासाठी, लाडू छान दिसण्यासाठी मी खिसलेलं थोडंसं खोबरं त्यात ॲड करण्यासाठी ठेवले होते. नंतर खजूर थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये ती ग्राइंड करण्यासाठी घेतली. मिक्सर एकदमही फिरवायचा नाही, नाहीतर आपले मिक्सरचे भांडे खराब होईल. थोड्या सेकंदामध्ये जसं मी फिरवलं आहे तसंच मिक्सरमध्ये खजूर थोडी करून फिरवून घ्यायची. परत खालीवर करून खजूर घ्यायची व मोठी असेल तर परत थोडीशी ग्राइंड करायची. जास्त वेळ मिक्सरमध्ये फिरवायची नाही, नाहीतर मिक्सरचा घोटाळा होईल. व अशा प्रकारे खजूर झाली की आपण जे शेंगदाणे व खोबऱ्याचा कूट केला त्याच्यामध्ये खजूर ॲड करून घ्यायची व सर्व एकजीव करून घ्यायचे. पौष्टिक व सकस शक्तिवर्धक लाडू आपले तयार होतात. अगदी कमी साहित्यामध्ये व फक्त अर्ध्या तासाच्या वेळामध्ये हे लाडू तयार होतात. मला तर 15 ते 20 मिनटामध्येच माझे लाडू तयार झाले. फक्त बिया काढायचे वेगळे, नाहीतर एकदम 20 मिनटामध्ये आपले लाडू तयार झाले. खूप छान लाडू दिसत होते. तुम्ही अशा प्रकारे नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा. खूप छान व हेल्दी असे लाडू मुलांना खाण्यासाठी, मोठेही खाऊ शकतात. पण मुले खजूर, खोबरं हे त्यांना खाऊ वाटत नाही, म्हणून मी अशा प्रकारे शक्तिवर्धक लाडू बनवले आहे. मुलांना ताकद, कमजोरी न येण्यासाठी, थंडीमध्ये जरा कमजोरी आल्यासारखी होती मुलांना, ती कमजोरी न येण्यासाठी मी हे अशा प्रमाणात लाडू बनवले. नंतर गोडसरपणा तुमच्या हिशोबाने मी 3 चमचे साखर ॲड करून ती जास्त पिठीही नाही केली, बारीकही नाही केली, एकदम थोडासा असा भुरा ठेवला. त्याच्यामुळे काय होते, क्रंचपणा येतो व लाडू छान लागतात. एकदम पिठासारखी पिठी साखर बनवून नाही घ्यायची, थोडंसंच बनवून घ्यायची व त्याच्यात वरनं खिसलेलं खोबरं ॲड केलं व सर्व एकजीव करून घेतले. हाताला खूप तेल सुटले होते, कारण की वाळलेल्या खोबऱ्याचा एक गोटा मी त्याच्यामध्ये घातला होता. नंतर सर्व मिक्स करून छानपैकी लाडू वळून घेतले व खूप छान लाडू झालते. टेस्टी आणि हेल्दी असे आपले लाडू तयार झालते. 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये माझा पूर्ण लाडूची ही रेसिपी तयार झाली. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे व त्याचे लाडू वळायला सुरुवात करायची. पहा, अशा प्रकारे लगेच लाडू बनत होता. एकदम छानपैकी आपला लाडू तयार झाला. ह्याच्यात तुम्हाला एक्स्ट्रा काही घालायचे असले तर तुम्ही घालू शकता, पण कमी सामग्रीमध्ये कशा प्रकारे मी लाडू, पौष्टिक असे लाडू तयार केले त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आले होते. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. नंतर मी सर्व लाडू भरभर करून घेतले. 20 लाडू माझे तयार झाले एवढ्या सगळ्या मिश्रणामध्ये. अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतले व छानपैकी लाडू तयार झाले. व आपण जास्त पिठी बारीक केली नव्हती म्हणून साखरेची, त्याच्यामुळे थोडेसे वेगळेच टेक्स्चर दिसत होते व ते खायलाही क्रंची लागत होते. जास्त पिठी साखर बारीकपणे प्रमाणे बनवली की ती चांगली लागत नाही व अशा थोडीशी जाडसर ठेवली की ती खूप क्रंची लागतात. त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा.
आपले शक्तिवर्धक लाडू मुलांना ताकद येण्यासाठी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आपले सर्व लाडू तयार झाले. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.